योम श्लिशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी आहे. आपण रवी एवढा महिनाभर बरोबर. त्यासाठी आपण धावतो आणि यम सर्व रवी. काम केले, पण आपण सर्वात गोष्टी आठवण ठेवल्या पाहिजे. हे सर्व कशासाठी असतं बोलते, मग त्या रात्रीसाठी जे आपण रात्री पण सर्व पुरी फॅमिली, आपले पोरं नातवंड आणि डॅडी मम्मी आणि साबा सफ्ता ग्रँडफादर ग्रँडमदर सर्व बसतील सोबत एकाच टेबलावरती. आणि आपण काय आठवण करू, आपण आठवण करू आपला हशेमने आपल्याला किती मिरॅकल केली या दिवशी आणि मिस्राईमधून काढला. मग ते सर्व कशासाठी, फक्त एकच रिझन आहे त्यामध्ये. कशासाठी हशेम हे सर्व केलेलं आहे, आपल्याला दाखवायला की हशेम किती आपल्यावरती, म्हणजे आपल्याला काय बोलतात अवधूतमधून खेरूत, म्हणजे आपण हे काय होतं स्लेव्स होतो तिकडं आणि त्यामधून आपल्याला बाहेर काढलं आणि ते आपण ट्रान्सफर करतो कोणाला, आपल्या पोरांना. की जर आपण पेसाक नसता केला आणि आठवण केला तर आपल्या पोरांना कधीच आठवण नसता राहिला. आज म्हणून मिtzवा या दिवशी जेवढा माणूस धावतोय, सर्व गोष्टी घेतोय, विकत येते, असं नाही त्याला कधीच पुरा वर्षभरामध्ये कधी काही प्रॉब्लेम नाही होतील. असं नाही की जेवढा किपूर आणि रोषशाना नाही करू शकत, तेवढा या रात्रीमध्ये पॉवर आहे सर्व त्या लाईफमध्ये चेंजेस आणायला. तो आपले थोडे लेवल्स आहेत त्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे मिखिरात खामेच, खामेच जे विकतो आपण. आज मी आपल्या ह्याच्या ग्रुपमध्ये पण टाकलेला, आपल्या कॅफे ग्रुपमध्ये पण टाकलेला आपला मिखिरात खामेचा, खामेच कसा विकला पाहिजे वगैरे. त्याची लिंक आज ज्याला नाही नाही भेटला किंवा काय असेल आज ते मॅक्सिमम काय करू शकते. एक मिनटं तर इथं लाईट हे होते. इथून नॉर्मल होते. तो तसंच व्हिडिओ दिसते नाही माहिती. तो तो असं नाही की आपल्याकडे थोडे एक्झाम्पल्स आपण बघू कसा आपण हा रात्र केला पाहिजे. त्या पहिले आपण बोललो मेखिरात खामेच मस्ट आहे, की असुर आहे ज्या ठिकाणी मेखिरात खामेच नाही करत, तिकडं तो पेशाब झाल्यानंतर तिकडचा जो खामेच आहे तो खायला अलाउड नाहीये. ओके, की असुर आपल्या तोरामधून बोललो पहिलेपासून बाली राय बाली मचे, म्हणजे असुर घरात असला पाहिजे आणि असुर आपल्याला दिसला पाहिजे. म्हणून आपण सर्व गोष्टी करतो, दिकात खामेच, मेखिरात खामेच आणि सर्व करतो. कशासाठी, या एका गोष्टीसाठी की आपल्या घरी खामेच नाही असला पाहिजे. पण जरी पण माणसाकडे खामेच राहिला आणि त्याला नाही माहिती आणि पेसाक नंतर आला आणि बघितलं अरे मी तर इथं बिस्किटचा हे विसरलाय, दालाखाप्रमाणे तो खरा म्हणजे फेकला पाहिजे. पण आपण जेव्हा मेखिरात खामेच करतो म्हणजे खामेच विकतो, आज म्हणजे जसा तो आपला खामेच जो घरात राहिलेला आहे किंवा विसरलोय किंवा आपल्याला साईडला गोडाऊन मी ठेवलाय किंवा डब्यामध्ये बांधून ठेवलाय, तो नंतर आपल्याला अलाउड होईल खायला. सर हे ट्राय केला पाहिजे सर्वांनी मेखिरात खामेच करायला. ज्याला नाही जमत आहे त्यांनी बात करू शकता. जर पाहिजे आपण लिंक बघू शकतो, कोणाला पाहिजे तर कोणच्याकडे लिंक असेल ते आपली खामेच का काय करत हे केला पाहिजे तर पाठवू शकता, काय प्रॉब्लेम नाही त्यासाठी. आपल्या ह्याच्यावरती आपल्या ग्रुपच्या ह्याच्यावरती पाठवू शकता आणि तसे सर्वांना म्हणजे त्याचा पण प्रॉफिट होईल. ओके, तर आज ते मेखिरात खामेच होता. त्यामुळे फक्त आपला इनफ आहे, नाव लिहिलं पाहिजे, ॲड्रेस लिहिला पाहिजे आणि कुठे ठेवलं आहे ते. त्यानंतर तसे मंगळवारी रात्री आपण बघू, आपण दिकात खामेच करू. सर आज दिकात खामेचमध्ये असं आहे की आपण काय चेक करतो, एक रात्र पहिले चेक करतो की अरे आपल्या घरी काय खामेच नाही राहिलंय का. की जर कोण घरात खामेच ठेवते, आपण पहिले बोललो त्याची पनिशमेंट करत आहे. करत म्हणजे त्याचा सोल कापले जातो असं लिहिलं आहे. म्हणजे जर एक्झाम्पल तो 60 इयर्सचा राहणार होता, त्यापासून त्या सोलपासून अजून थोडा कमी करतात, थोडा अजून कमी करतात. आपल्याला नाही पाहिजे ती हे, आणि ही तोरामधून इसूर आहे म्हणून आपण दिकत खामीच करतो. कसा दिकत खामीच केला पाहिजे आपण, पहिली गोष्ट म्हणजे घरात पहिले सर्व क्लीन केलं पाहिजे आणि थोडी एक प्लेट घेतली पाहिजे. ओके, कधी मंगळवारी रात्री सनसेटच्या नंतर तो काय करते, प्लेट घेतोय, तो प्लेट घेते आणि त्यामध्ये 10 तुकडे घेतले पाहिजेत प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. आणि कोणाला तरी बोलला पाहिजे की आपण पहिलेपासूनच घर साफ केलेलं आपल्या खामेचपासून, किती पण शोधला तरी मला खामेच भेटणार नाही. म्हणून काय करतो आपण की ती आपली बरखा, आपण बरखा करू दिकत खामेच्या पहिले
על ביור חמץ, בסדר? ברוך אתה השם מלך העולם שקדשנו מצוות ציוונו, על ביור חמץ. ब्राखा कधी माझी उपयोगी येईल? जर काय ते मला भेटते, पण जर मला काय भेटत नाही, आज त्या ब्राखाचा काय उपयोग नाही आहे. आज म्हणून आपण काय करतो, पहिली गोष्ट म्हणजे पुरं घर साफ केला पाहिजे चांगला. जसं आपण मागच्या शिवरीमध्ये बात केला, अगालात केली, कसा साफ केला पाहिजे, आपला टेबल प्लाता वगैरे सर्व साफ केला पाहिजे. घरातलं खामेच आहे तो एका साईडला बांधून ठेवला पाहिजे, त्यावरती चादर टाकून किंवा पिशव्या प्लॅस्टिकचा काहीतरी टाकून क्लोज करून तो काय केला पाहिजे, तो खामेच आपला हे ठेवला पाहिजे, साईडला ठेवला पाहिजे. आणि आपण काय करतो, त्याचा तसे तो विकून टाकतो आणि घरात चेक करायला चालू करतो की होऊ शकतं मी कुठेतरी विसरलोय, म्हणजे कुठेतरी बॅगमध्ये किंवा कशामध्ये. आज हा प्रकार चान्स आहे आता काय करायला, तो खामेच आता चेक करायला. आज पण काय काय जण बोलते, अरे माझी बायको तो भाऊ कशी चांगली साफ करते, सर्वात होऊच नाही शकत कुठं खामेच आहे, म्हणून आपली ब्राखा नाही कशावरती विदाऊट काय भेटून दे आपल्याला खामेच, म्हणून आपण काय करतो, ब्राखा करतो अलबिर खामेच. आणि ते 10 तुकडे जे आपण कोणला तरी घरातल्या माणसाला बोलतो लपवाला, प्रत्येक पिशवीमध्ये छोट्या क्वांटिटीमध्ये थोडे तुकडे म्हणजे एकदम बारीक 5 ग्राम 10 ग्रामचे तुकडे त्या पिशवी टाकून 10 पिशव्या तयार केले पाहिजेत आणि घरामध्ये आपण स्प्रेड करतो सदर. आणि त्या कोणाला तरी घरातलं म्हणजे माणसाला बोललं पाहिजे स्प्रेड करायला, नाही मला सांगायला, आणि मी जाऊन चेक करतो, म्हणजे मी चेक करतोय आणि ती ब्राखा ती आता त्याचा उपयोग होते. तो असं आपण प्लेट घेतो, त्यामध्ये आपण कॅन्डल घेतो, ओके, सकीन म्हणजे आपला नाईफ घेतो, सुरी घेतो, जे सुरीने आपण कुठं चिटकलं असेल किंवा काय असेल तर आपण काढू शकतो. आणि मीठ घेतो, ओके, हे सर्व गोष्टी घेतो आपण सदर आणि चेक करतो. काय काय जण बोलतात, अरे घरातली लाईट बंद केली पाहिजे चेक करायला. घरातली लाईट चालू असली पाहिजे नॉर्मल, दिक्कत खामीचला गरज नाही. घरातली लाईट बंद करून फक्त कॅन्डलची लाईट वरून शोधतोय, इनफ आहे, मी कॅन्डल लावतोय, चेक करत चालू करतोय. एक्झाम्पल मी काय करतो, नॉर्मल घरात जो मोठ्या ठिकाणी आहे तिकडे ती कॅन्डल घेतो, पहिला ब्राखा करतो आणि चेक करत चालू करतो. रूम्समध्ये वगैरे डिफिकल्ट आहे आता कॅन्डल घेऊन एंट्री करायला, तिकडं आपला बेड असतो, कपडे असतात वगैरे, आज तिकडे मी काय करतो, आपला टॉर्च घेऊन जातो. टॉर्च पण अलाउड आहे अल्लाहाप्रमाणे दिक्कत खामीसाठी, पण ब्राखा करताना कॅन्डल असली पाहिजे सदर. आज हे इम्पॉर्टंट आहे. आज पहिले काय करतो, तो ब्राखा करतो. चांगली गोष्ट आहे की विचारला पाहिजे घरी सर्व की तयार आहे की नाही, ओके. कधी 3 स्टार्स निघाल्यानंतर हे चालू केला पाहिजे. आज पहिली गोष्ट म्हणजे आपला कॅन्डल चालू लाईट करतोय, ती ब्राखा बोलतोय आणि ते बाकीचा खामी शोधायला जातोय आणि ते 10 तुकडे पण शोधायला जातो जे आपण प्लॅस्टिकमध्ये बांधून सर्वकडं स्प्रेड केलेले, ओके. आसुऱ्यामध्ये बात करायला सर ब्राखा केली, डायरेक्टली चेकिंग चालू केलं पाहिजे. चेक करता करता एकदा चालू केल्यानंतर त्याला काहीतरी आठवण आलं, अरे हा फ्रीज खामेच, हा कबाट खामेच आहे की चेक करू शकतो, अलाउड आहे त्याला विचारायला, जर त्याच्याबद्दल आहे तर, आपल्या त्या टॉपिकबद्दल आहे तर सर ते चेक केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी चेक केलं पाहिजे जिकडे त्याला माहिती आहे की खामेच एंट्री केलेलं आहे. पण जर मला माहिती आहे की गोडाऊन आहे, ओके, कपड्यांचा, आणि तिकडे मी कधी खामेच एंट्री नाही केली, तिकडं काय गरज नाही दिक्कत खामेच करायचा. पण जर एक्झाम्पल लहान पोरं असतील आणि तिकडे जाऊन बसतात, खातात वगैरे, तर मस्त आहे प्रत्येक ठिकाणी जिकडं त्याला खामेच होऊ शकते. तर जेवढा माणूस मेहनत करते दिक्कत खामीच तसा त्याचा रिवॉर्ड पण तसंच आहे. गाडीमध्ये पण चेक केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी, पण नाही कॅन्डल घेऊन करायला की आग घेऊन तो चेक नाही करू शकत. आज काय करतो, घरी चेक करतो, कॅन्डल घेऊन आपला टॉर्च घेतो आणि गाडीमध्ये जाऊन आपण दिक्कत खामीच करतो. मी कशालो लिहितो की कोलाबाई तर शैला आम्ही तो ज्याला घर मोठं आहे, 2 माळ्याचं घर आहे किंवा मोठं घर आहे, तो त्याला मी एकटा जर पुरं घरामध्ये चेक करायला गेला तर रात्रीचे 2-3 वाजतील. तर आणि तो बोलते की माझी पोरं पण मोठी आहेत, भाऊ कसे पोरं पण आहेत, बायको आहे वगैरे सर्व आहेत. आज तो काय करू शकतो, ब्राखाच्या टायमाला सर्वांसोबत ब्राखा करू शकतो आणि प्रत्येकाला बोलू शकतो, तू एक काम कर, तू तुझा रूम नको चेक करू, तू तुझ्या बहिणीचा रूम चेक कर. त्याला बोलतो की काय तुझ्या भावाचा रूम चेक कर. प्रत्येकाने काय करतात, स्प्रेड करतो घरामध्ये आणि तसा
त्याला जास्ती इझी होईल आपला बदिकात खामेच करायला. सर तो मित्र जर कोण घरी नसेल तर तो दुसरा म्हणजे त्याला भाव जवळ असेल किंवा फ्रेंड जवळ असेल तर त्याला पण बोलू शकतो, काम कर, घे चावी घे आणि या रात्री काय कर, बदिकात खामेच कर. आणि एंडचा जो बोलतो आपण बितूल खामेच, म्हणजे आपण कॅन्सल करतो खामेच आपल्या हार्टमधून आणि आपण बोलून, तो फक्त घरातल्या माणसांनी बोलला पाहिजे. ब्राखा तो बोलेल जो घरात चेक करायला आलाय. फक्त जो एंडची जी ब्राखा आहे ती कोणी बोलला पाहिजे, जो घरातला आपला मालक आहे त्यांनी बोलला पाहिजे. तो ज्याकडे दुकान आहे स्वतःचा, जर तो खोलणार नसेल आणि त्यांनी मिखिरात खामीच केलेला आहे आणि तिकडे जाणारच नाही, तर तिकडं पुरं दुकानच खामीच आहे, काय चेक करून फायदा तिकडं. असं तिकडं मस्त नाही आहे. पण त्याचं दुकान खोलणार असेल आणि त्याला माहिती आहे की तिकडं काही खामीच नाही, त्या कंडिशनमध्ये त्याला मस्त आहे चेक करायला आपला खामीच. पण एक मिनिट, ते गोष्ट लोन खामे तो हे सर्व झाला. आपला बदिकात खामेच वगैरे संपला. अर्धा तास जेवढा जास्ती करू शकतो तेवढं चांगली गोष्ट आहे. तेवढा चेक बिक केला आणि त्यानंतर काय करतो तो, त्यानंतर आपला बदिकात खामेच करतोय. आज याच्यामध्ये एंडला तो काय करतो, बितूल खामेच बोलतात, म्हणजे कॅन्सलेशन ऑफ द खामेच. आपल्या सिदुरीमध्ये पण लिहिलेलं आहे. कोणाला पाहिजे तर आपण व्हॉट्सअपवरती पाठवू शकतो. मला पाहिजे तर पाठवा, मी तुम्हाला फोटो करून पाठवतो की काय ब्राखा बोलली पाहिजे. हे काम करतो तो पाय मी आता पाहिजे आता लोड करू शकतो किंवा एक मिनिट मी ट्राय करतो आता पाठवायला याच्यामध्ये आपल्या. एक मिनिट, तर मी थोड्या वेळाने पाठवतो आपल्या बदिकात खामेच मध्ये काय बोलला पाहिजे. आणि तिकडे हिब्रू मध्ये लिहिलेलं आहे पण दिसू शकते किलू. ट्राय करतो पाठवायला, बघून द्या. एक मिनिट, आधाय का इकडं. या चॅट मधून पाठवून तर भेटू शकते तो तिकडं. यावी יש לי את ברכה आहे आपली בדיקת חמץ, אני הזה ביור חמץ. כן, אתה רוצה לשלוח לך? אפשר לשלוח, תעשה צ'אט. לא, אני לא... טוב, אז आताच होता. आज गॅब्रियल बेझोस ती ब्रखा पण अपलोड करेल. ज्याला पाहिजे तर व्हॉट्सअपवरती पण पाठवू शकतो. काय वाचला पाहिजे, आज त्याच्या वरच्या पोर्शनवरती आपला बिऊर खामेची ब्रखा आहे. त्यानंतर ते दोन लास्टची गोष्ट ते 3 टाइम बोलला पाहिजे. सदर कोल खमीरा देखा, सर्व खामेच आहे. आणि ते सकाळची खामेच जाळू त्याची पण ब्रखा दिलेली आहे. तो आपण जरा कंटिन्यू करूया पुढं की अजून आपल्याकडलं शिकायचं अजून. त्यानंतर जो एंडचा जो आपण कॅन्सलेशन ऑफ द खामेच करतो तो घरातल्या मोठ्या माणसांनी बोलला पाहिजे 3 टाइम. तिकडं आरामीत मध्ये पण लिहिलं आहे आणि हिब्रू मध्ये पण लिहिलं आहे. फक्त मी सांगतो काय लिहिलेलं आहे, म्हणजे कोण वाचतील तर त्याला. यावी लोड करतस काय? मी ट्राय करतो. गॅब्रियलने पाठवलं आता. सर पाहिजे आपल्या चॅट मध्ये बघू शकतो आपल्या गॅब्रियलने पाठवलेला. אני עושה שתף.
तर मी तर आपलं हे करतो सांगतो कुठली ब्राखा कधी बोलली पाहिजे. इने तो आज इथं जर बघाल आपल्या वरची जी आहे आपला जो फर्स्ट हे आहे जी ब्राखा बोलतो ती ही जी ब्राखा आहे आपण जी ब्ल्यू मध्ये केलेली आहे पहिला ते बेजात शेम जर कोणाला हे असेल नसेल दिसत तर सांगू शकता. तर ती कधी बोलला पाहिजे दिकत खामेच करताना म्हणजे चालू करायच्या पहिले कॅन्डल लावतोय सर्वकडे धाळ हे टाकलेले आहेत आणि ती ब्राखा चालू करतो बरोबर असे की दिशानु विचारायची वानू आल बिऊर खामेच. त्यानंतर चेकिंग वगैरे झाला 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास त्यानंतर हा जे आहे ते 3 टाइम बोलला पाहिजे आणि जर नसल आणि त्यानंतर हा 1 टाइम बोलला तर इनफ आहे किंवा 3 टाइम पण बोलू शकता, काय प्रॉब्लेम नाही. हा जो दुसरा पण आहे हे फक्त आरामीत आणि हिब्रू मध्ये आहे. फक्त मी सांगतो त्याचा एक्सप्लेनेशन समजायला काय आपण बोलतोय. असं कोल खामेच शेईशूर वैष्णो बिरशुती जो खामेच माझ्याकडे राहिलाय किंवा काय राहिलेल्या आतमध्ये आहे शिलो राहिती म्हणजे तो बघितला नाही किंवा मी तो अजून जाळला नाही म्हणजे शोधला नाही. वतेल वेवे क्या फरार म्हणजे जसं म्हणजे कॅन्सल करतोय माझ्या माइंड पासून म्हणजे तो आता खामेच माझ्याकडे नाहीये. ओके हे बोलला पाहिजे आणि आठवण पाहिजे आपण एक्सप्लेनेशन काय बोललाय तू हे जो खाली आहे ते पण बोलतो आता. तो आज बघा लिखाण पे तो त्यानंतर आपण सर्व चेकिंग केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण खामेच राहतोय तो एका पिशवीमध्ये बांधून आपण काय करतो एका साईडला ठेवतो का की बेजाशिम सकाळी बोला की 9 पर्यंत 9:15 पर्यंत काय करू आपण तो खामेच घेऊन जाऊन टाकू. जसं आपण नॉर्मली आपण जे पेसकचं जे लुलाव राहिलाय ते राहिलंय ते सर्व जाळतो ते आपण काय करू ते आपण जाऊन टाकू आणि ते जाळताना काय करू जाळल्यानंतर आपण काय बोलू सेम जे आपण इथं बोललोय ते आपण इथं बोलू फक्त थोडा ॲडिशनल आहे. इथं तेच लिहिलं आहे कोल खमीरा म्हणजे प्रत्येक खामेत जे माझ्याकडे राहिलाय शे मी बघितलाय किंवा नाही बघितलाय शे बिआरती म्हणजे जाळलाय मी इथं बिआरती म्हणजे जाळलाय शेलो बिआरती किंवा मी नाही जाळू शकलो मला नाही भेटला हे बतेल हे के फराळ म्हणजे जसं म्हणजे माती आहे माझ्याकडं. ओके आज हे आपला ब्राख आहे. कोणाला क्वेश्चन्स असेल आपल्या काय बोलला पाहिजे त्याबद्दल नाही तर आपण कंटिन्यू करतोय जरा सदन तो बितुल खामेच झाला. त्यानंतर घरी आला पाहिजे आणि प्रत्येकाने आपला दात वगैरे घसले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे की होऊ शकतं की सकाळी त्यांनी खामेच खाल्लाय आणि तो अजून दातामध्ये वगैरे अटकलेला असेल किंवा कशामध्ये आणि बाकीच्या घरातला खामेच जो आपण कधी कधी रात्री जेवलो वगैरे आणि तो खामेच काय केला आपण इथं ठेवून दिलाय आपल्या डस्टबिन वगैरे मध्ये सर्व चेक करून बरोबर खामेच फेकला पाहिजे. ते झाला आपला. त्यानंतर आपला उपवास आहे तानीत बेखोरोत. ओके तानीत बेखोरोत म्हणजे काय बोलतात आपला ह्याचा उपवास आहे काय बोलतात आपला ज्येष्ठ पुत्राचा उपवास म्हणजे जो घरातला एल्डर म्हणजे मोठा मुलगा असतो त्याला उपवास केला पाहिजे की हशीमने आपल्याला तिकडं मिराकल केला की त्यांनी प्रत्येक आपल्या ह्याला काय बोलतात आपल्या जे ज्येष्ठ म्हणजे मोठा घरातला पोरगा होता त्याला मारला तिकडचे जे मिस्राईम लोकांचे आणि ज्यूश लोकांच्या नाही हात लावला म्हणून त्याला आपण थँक्स बोलायसाठी आपण हा उपवास करतो. पण काय काय जण सकाळी सिव मसेखेत किंवा आपला गमारा संपवतात आणि त्यामध्ये किंवा पार्टीमध्ये त्याच्या पार्टीमध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्याला उपवास करायची गरज नाही. ओके तर आज आतापासून बेजार तशी आपली तयारी चालू होती आपल्या खाकची म्हणजे लेल सेदरची. काय काय आपण त्या टायमाला केला पाहिजे कोण उचल किंवा उचल खोत का खरे जे मिशुबाग ट्राय केला पाहिजे. सर्वात बेस्ट गोष्टी टेबलवरती आणला पाहिजे. सर्वात बेस्ट प्लेट्स आणले पाहिजेत ग्लास आणले पाहिजे. असं की जो कोण जेवढा खर्च करतोय लेल सेदरला म्हणजे त्यांनी सर्वात मटण आणलंय चांगला वगैरे काय आणलाय आणि त्यासाठी खर्च करतोय. आज ह्या सर्व गोष्टींसाठी त्याला असं की हशीम त्याला कधी कुठला कमी पडून नाही देणार.
समजतो तो मिtzvah प्रत्येकाने घरात म्हणजे बायकोला आणि पोरांना प्रेझेंट घेतला पाहिजे या दिवशी. की असं आहे की मिtzvah आपल्या ह्याच्यामध्ये या तीन पेसख, शबूत आणि सुकोत ह्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणजे बायकोला आणि पोरांना की असं आहे की आपण हशेमकडे मागतो, पण बायको आणि पोरं कोणच्यावरती डिपेंड असतात, बोलते नवऱ्यावरती डॅडीवरती डिपेंड असतात. आज म्हणून त्यांना ह्याच्यामध्ये हॅपी केला पाहिजे. काय पाहिजे ते घेऊ शकतो, त्यांना कपडे पाहिजेत किंवा काय पाहिजेत आज हे घेऊ शकतो. तर मिtzvah नाही बाई तो गरीब माणसाला पण मिtzvah आहे. कोण माहिती असेल, कोण गरीब आई असेल किंवा फॅमिली असेल, मिtzvah आहे त्यांना पण हेल्प करायला. का की आपण बेजात असे रात्री बसू टेबलावरती लिहिलेल्या शेजारच्या आपल्याकडे सर्वात बेस्ट गोष्टी असतील आणि हशीम बोलेल अरे सैतान बोलेल अरे बघितला हा गरीब माणसांना तर मदत नाही करत, सर्वांना देते खाते पिते वगैरे, पण हा गरीब माणसांचा काय हेल्पच नाही करत. इथं खसवेशन आपल्या अगेन्स्ट हशीमकडे तो बात करू शकतो. म्हणून मिtzvah काय केलं पाहिजे प्रत्येकाने, मिtzvah प्रत्येकाने आपला हेल्प केला पाहिजे. ओके, जेवढा करू शकतो तेवढा. त्यानंतर आपल्याला तयारी करू. पहिली गोष्ट म्हणजे जे आपल्याला या रात्री गरज आहे ती आपण बात करू. आता काय काय गरज आहे ते सर्व आतापासूनच तयारी केली पाहिजे. नाही थांबला पाहिजे अरे मी एंडपर्यंत येईल आणि मी नंतर बघीन, मंगळवारी सकाळी जाईन आणि बघीन. नाही, जा, संडेला सुट्टी आहे, जाऊन सर्व खरेदी करून टाकता. फ्रीज आहे आपल्याकडे भाऊ कसे सर्व फ्रीजमध्ये पण टाकू शकतो. ज्याकडे मत्स्य होत नाहीत आतापासून चेक केला पाहिजे. नाही एंडला धावतोय मत्स्य होत नाही माझ्याकडे काय नाही. सर वाईनची गरज आहे, जर त्याला नाही माहिती कसा करायचा आज आपण इथं सांगतोय, जर ते सर्वजण सबत करू शकतात चांगली गोष्ट आहे. सर आता काय ते फेसमध्ये एक सेकंड फक्त. असं आहे की सर्व तयारी आतापासूनच केलं पाहिजे. काय गरज आहे ते आतापासून तो लिस्ट करू शकतो, काय गरज आहे त्यामध्ये, आणि तो लिस्ट करू शकतो. सदर एकपी लिखमत कर पाच खासा मारो मी गिदून खदीम जी आपल्याला गरज आहे याच्यावरती सर्वात बेस्ट कशरूचे घेतले पाहिजेत. सदर तो आता बघू आपण काय काय त्याला गरज लागेल टेबलावरती आणि त्या हिशोबाने तयार केला पाहिजे. आपण बघू नाही टायमाला अरे मला वेट करायचं आहे, सर्वांना इनफ भेटते की नाही, सर्व आतापासून चेक केला पाहिजे. तो प्रत्येक माणसाने हे गोष्टी तयार केल्या पाहिजे. पहिली गोष्ट वाईन. ओके, सर्वांनी टेबल केलं पाहिजे. टेबलवरती सर्वात चांगली गोष्ट आहे की नाही काय गोष्टी ठेवल्या पाहिजेत. आपण फ्रुट्स ठेवतो आणि ड्रिंक्स ठेवतो वगैरे, काय गरज नाही. या रात्री फक्त टेबलवरती काय असेल, जो आपला थाला असतो ज्यावरती आपण बराखा करू, आणि प्रत्येक माणसाला एक प्लेट असेल आणि त्या प्लेटमध्ये प्रत्येकाला मत्स्य होत असतील, वाईन असेल, इनफ आहे. ही गोष्ट आज गरज आहे सर्व याची. आणि आपला लॅक्टेस आपला बघू आपण खासा बोलतात त्याला, आणि मरोर सदर जे करपास आणि मरोर जे आपण बोलतो ते आपण बघू त्याला पण काय बोलतात. ते सर्व गोष्टी असल्या पाहिजेत. फक्त प्रत्येकाच्या ह्याच्यावरती इनफ आहे. एक थाला बनवला नाही, प्रत्येकाला थाला बनवला पाहिजे आणि त्या थाल्यामध्ये सर्वजण घेऊ शकतात. मत्स्योत नाही इनफ होतील सर्वांना, जर जास्ती माणसं आहेत तर मत्स्योत तो प्रत्येकाला एका पिशवीमध्ये बांधून ठेवू शकतो. आज पहिली गोष्ट म्हणजे वाईन. प्रत्येकाला ग्लास असला पाहिजे, त्यासमोर 4 माणसांच्या समोर एक वाईन ठेव की प्रत्येकाने या रात्री आपण कमीत कमी 4 ग्लास पिऊ. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये किती असला पाहिजे, कमीत कमी 81 cc. ओके, एवढी वाईनच्या ग्लासमध्ये एंट्री करू शकतो. म्हणून नाही जास्ती मोठा ग्लास पण घेतला पाहिजे, एकदम छोटा, ज्यामध्ये चेक कर 100 cc एक्झाम्पल कुठल्या ग्लासमध्ये जातोय, आणि त्या ग्लास तो घेऊन त्यावरती आपण सर्वांना प्रत्येकाचा समोर ठेवू शकतो. सध्या आले कर पाच वाईन बोललो आपण. त्यानंतर आपण बघू मत्स्य शमुरोत अगोदर या जे राऊंड असतात ते सर्वात बेस्ट असतात. ज्याला नाही भेटलेत किंवा त्याला नाही माहिती कोणी बनवलेत कुठं काय, आज इनफ आहे आपले जे
काय बोलतात आपल्या स्क्वेअरचे असतात मत्सो, ते पण इनफ आहे. प्रत्येक मत्सामध्ये स्क्वेअर असतो, त्यामध्ये 27 to 30 ग्राम्स असतो. ओके, जो मत्सा असतो, जो राऊंड असतो पुरा मोठा, त्यामध्ये ऑलमोस्ट 6 टाइम असतो का 5 टाइम आपला केस जाईत असतो. म्हणजे 4 माणसांना तो इनफ आहे, एक मोठा मत्सा, किंवा 3 माणसांना तो चेक करू शकतो. नाही माहिती, डिपेंड आहे, प्रत्येक ह्याचा कंपनीचा वेगळा असतात, पण नॉर्मली त्यावेळी 3 ते 4 माणसं आरामात खाऊ शकतात. म्हणजे एक प्रत्येक माणसाला एक्झाम्पल बोलतोय, कमीत कमी 1.5 मत्सा तरी जाईल, एक मोठा राऊंड आणि अर्धा ते खायसाठी आहे. म्हणून आपण बोलतो पहिल्यापासून नाही टेबलवरती काय आणला पाहिजे. तो त्यानंतर थाल्यामध्ये आपण त्यामध्ये पण बात करतोय आपण आज. आले करपास सॅलरी. ओके, त्याला बोलतात सॅलरी. म्हणजे जर मला कोणाला आठवण असेल सॅलरी म्हणजे काय, एक मिनिट, सांगतो. अजवाइन का पत्ता. तो सॅलरी बोलतात त्याला हिब्रू मध्ये पण, मला वाटते आपल्या इंग्लिश मध्ये पण. सर हिंदीमध्ये अजवाइन का पत्ता बोलतात, नाही माहिती. ओके, सर्वांना दिसते रे. ओके, सॅलरी लिव्स. ओके, इनफ आहे हे पण त्यामध्ये. एक मिनिट, सॅलरी लिव्स आणि लेक्टस जे आपण बोलतो, सॅलरी लिव्स घेतले पाहिजेत प्रत्येकाला. नाही सॅलरी मस्ट आहे, मोठे मोठे पत्ते घेतले पाहिजेत. इनफ एक छोटासा पत्ता फक्त ब्राखासाठी. त्यानंतर त्या थाल्यामध्ये आपण बात करतोय काय असला पाहिजे तिकडे. त्या थाल्यामध्ये सॅलरीचे पत्ते असले पाहिजेत, ते सर्वांना वाटू आपण. त्यानंतर लॅक्टसचे पत्ते. ओके, लॅक्टसचे पत्ते नाही ऑल द टाइम सर्व आतमध्ये एंट्री करू शकतो, की आपण बघू लॅक्टसचे कमीत कमी नॉर्मली किती 27 आणि 27 ऑलमोस्ट 60 ग्राम्स प्रत्येकाने खाल्ले पाहिजेत लॅक्टसचे पत्ते. इनफ आहे, तो थोडासा थाल्यावरती ठेवू शकतो आणि बाकीचा एका साईडला ठेवू शकतो. पाणी घेऊ शकतो एका वाटीमध्ये, आणि त्यामध्ये पाण्यामध्ये काय असलं पाहिजे, लिंबू असला पाहिजे, थोडासा लिंबूचं पाणी, किंवा मीठ असलं पाहिजे. ते आपण बात करू कशासाठी पण. त्यानंतर कंटिन्यू करतोय आपण. खरोसेत सदर आपण लॅक्टस बोललो पाहिजे. खरोसेत म्हणजे खजराचा पाक त्याला बोलतात. खजूर घेतात, त्याला एकदम स्मॅश करतात, त्यामध्ये थोडा वाईन टाकतात, थोडा नट्स टाकतात वगैरे. ते पण बात करू कशासाठी. आणि आपला जुरवा म्हणजे काय बोलतात, आपला दांड जास्त, किंवा जर ज्याकडे दांड नसेल तर तो आपला पंख टाकू शकतो आपल्या कोंबडीचे. ओके, काही काही जण पंख टाकतात, काही काही जण दांड टाकतात. इनफ आहे, काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. नफाई पण बोललो. आणि अंडा पाहिजे, अंडा उकडलेला की प्रत्येकाला खाऊ शकतो त्या टायमाला. हे सर्व आपण बात करू. तो प्रत्येक ह्याच्यामध्ये बात केली आपण काय काय वाचलं पाहिजे. आता बघू आपण कशासाठी असले पाहिजेत. वाईन कशासाठी असली पाहिजे. आपण ब्राखा करू 4 टाइम. आपण कोसवरती ग्लासवरती आपण ब्राखा हे करू, किद्दूश करू. पण आपण नाही प्रत्येक टाइमला ब्राखा करू. जेव्हा आपण वाईनची ब्राखा करतो फर्स्ट टाइम, तो सेकंड ग्लाससाठी पण. ओके, थर्ड टाइम जी आपण वाईनवरती ब्राखा करू, ती कशासाठी, चौथ्या ग्लासवरती. ती वाईन, त्यासाठी वाईन. मत्सोत आपल्या मत्सोत खायला 27 ग्राम मत्सोत आपण खाऊ फर्स्ट टाइम. त्यानंतर सेकंड टाइम आपण सँडविच करून खाऊ, आणि एंडला आपण बिरकात अमाझॉनच्या पहिले ते मत्सोत खाऊ. त्यासाठी मत्सोत असले पाहिजे. थाल्यामध्ये 3 फुल असले पाहिजे मत्सोत, पुरे हे असतात काय बोलतात, राऊंड असले पाहिजे, नाही तोडलेले वगैरे. बाकीच्यांना मी काय करतो, पहिलेच वेट करतो आणि ते सर्वांना पिशवीमध्ये भरून साईडला ठेवून देतो. तो ते बोललो आपण. सॅलरी जे आपण बोललो काय असला पाहिजे, सॅलरी घेतला पाहिजे, आणि ते बुडवासाठी आपण घेतो. त्यानंतर करपास जे आपण सँडविच बनवून खाऊ आणि आपल्या खजराच्या पाखाबरोबर खाऊ, ते त्यासाठी पण गरज आहे. अंडा जेखेल कोरबाना खगीगा, म्हणजे आठवणीमध्ये खातो आपण, जे त्या टायमाला सॅक्रिफाईस करायचे आपल्या फेस्टिवल्सचे. आणि काय राहिलं अजून त्यामध्ये, बेतचा बोललो. आणि जो कोंबडी तो मटन आहे तो
झेखेर कोरबाना पेसख, ज्या आठवणी आपण पेसखच्या टायमाला जेव्हा सॅक्रिफाईस करतो त्या आठवणीमध्ये आपण काय ठेवतो तिकडं दांड किंवा आपला कनफाईम ठेवतो. तो हे आतापर्यंत एक्सप्लेनेशन होता आपला काय असला पाहिजे. ते पहिले बोललो आपल्या टेबलवरती ह्याच्यापासून जास्ती काही नाही असला पाहिजे, सर्वात क्लीन टेबल आणि हे सर्व गोष्टी आहेत त्यावरती. तो आता आपण चालू करतोय वेदांत तसे रात्रीपासून कसा केला पाहिजे नमाजीपासून आणि ते आपल्या घरी आल्यापासून लेल सेदर चालू करेपर्यंत. ओके, तो अखिलात मच्छा मुताले खोल मच्छा बे. तो आपण ट्राय केला पाहिजे मच्छत नाही खायला पाहिजे या दिवशी सकाळपासून, की मच्छा मिक्सवा कधी आहे संध्याकाळी. म्हणून आपण काय करतो आपण मच्छा रात्री हे करू, सकाळी नाही खाऊ. फक्त रात्री जेव्हा मच्छा आपण तेव्हा ती किदूश करू वगैरे आणि लेल सेदर चालू करू तेव्हा खाल्ला पाहिजे. त्या पहिले असूर आहे खायला आलाखाप्रमाणे. तो लेचं पोदने तो ट्राय केला पाहिजे. प्रत्येकाने थोडा आराम केला पाहिजे लेल सेदरच्या पहिले. म्हणजे नाही एंडच्या टायमाला तर घर साफ कर वगैरे, एक दिवस पहिले सर्व घर बी साफ कर, टेबल तयार कर, सर्व कर. दुसऱ्या दिवशी काय राहिलाय फक्त आपला ते बाकीचे मत्सो तयार करायला आणि बाकीची गोष्टी तयार करायला, मिकवेला जा, हे सर्व गोष्टी. आणि थोडा आराम केला पाहिजे. का की आपण हा रात्र थोडा लॉंग रात्र आहे, नाही नॉर्मल रात्र सारखं आहे. आपण या रात्री काय करू, आपण ही लॉंग रात्र आहे म्हणून आपण थोडा ट्राय केला पाहिजे. पोरांना पण झोपायला पाठवलं पाहिजे आणि घरातल्या बायकांनी पण आराम केला पाहिजे. नाही एंडपर्यंत जेवण बनवतात वगैरे, की बघू आपण या रात्री कोण जास्ती जेवत नाही. का एवढा ड्रिंक पिल्यानंतर आणि ते मच्छत खाल्ल्यानंतर आणि ते आपण लिव्स खातो वगैरे माणसाचं पोट भरून जातो. मग ट्राय केला पाहिजे थोडंसं जेवण बनवलं पाहिजे. थोडासा मटण बनव किंवा थोडासा मराक घे, मराक म्हणजे आपला सूप बनव वगैरे, सर्व चांगली गोष्ट आहे. सदन तो अकोली पलीला कदवा कुशाला कदश होते यावर विचार. प्रत्येक माणसाने नमाज पण केली पाहिजे की हा रात्र सर्वात चांगल्या चांगल्याप्रमाणे घालवली पाहिजे सर्व आपल्या स्पिरिच्युअलिटी आणि ह्याच्यामध्ये. आणि सर्वात बेस्ट ह्याच्यामध्ये त्यांनी हे केला पाहिजे. तो असुल हकामी लादलिक ने यश खदशा. तो कुठे गेला तो मशीद जायच्या पहिले सर्व त्यांनी चेक केला पाहिजे घरात की सर्व ठीक आहे, मत्सोद बरोबर आहेत सर्व काय. आणि मशिदीमध्ये गेला पाहिजे. मशीद जायच्या पहिले त्यांनी कॅन्डल्स तयार केले पाहिजे. 2 कॅन्डल, हा योमतोब आहे आपला म्हणून 2 कॅन्डल तयार केले पाहिजे. त्यात ती ब्राखा करू लादलिक नेशील योमतोब आणि त्यानंतर तो बेदातशम निघून जातो. असं लिहिलं आहे ह्या रात्री आपण हल्लेल फक्त वर्षातून एकदा हल्लेल करतो रात्री आणि त्यावरती आपण ब्राखा करतो. कुठली रात्री आहे, ही रात्र आहे ज्यामध्ये आपण काय करू, ज्या रात्री आपण बसू आणि हल्लेल करू विथ ब्राखा. सर अशी कुठलीच रात्र नाही जेव्हा आपण अफिल किप्पूरच्या दिवशी पण किंवा रोश हशानाच्या दिवशी पण आपण हल्लेल विथ ब्राखा करत नाही. सर तो कद्देश उरकार करपाचे आखाच. तो असं नाही की बेदात असे मशीद जातो तिकडे हल्लेल वाचतो, आपण नमाज करू योमतोफची. हा योमतोफ आहे म्हणून आपण 2 कॅन्डल लावतो लादिक नेशील योमतोफ. आणि तिसरी आहे म्हणजे 24 आवर्सची कॅन्डल आहे. जर त्याला काय जेवण बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे सर्वात जेवण मी बनवून टाकतो पहिलेपासून. आणि त्याला आता मला गरज नाही काय करायला, आता गरज नाही त्याला मला कॅन्डल आपला काय बरंच जेवण बनवायला. की टाईम तुमच्याकडे रात्री सकाळी आराम, आजची सकाळी उठतील सर्व आणि रात्रभर आपण जागो होतो वगैरे. सर्वात बेस्ट गोष्ट काय आहे, सर्वात बेस्ट गोष्ट काय केलं पाहिजे त्यांनी आपला सर्व जेवण तयार केलं पाहिजे. नाही केलं वगैरे तर बोल नाही नवऱ्याला फक्त गरम भातच पाहिजे तर आलाखाप्रमाणे अलाउड आहे या दिवशी जेवण बनवायला. पण फक्त ट्रान्सफर करून तो जेवण बनवू शकतो म्हणून अजून एक कॅन्डल लावले. त्यानंतर मशीद जातोय, मशीदी आपण नमाज करू योमतोफची वगैरे. आणि आपण आपला अरवीत झाल्यानंतर एंडला आपण हल्लेल बोलू. ज्या हल्लेलमध्ये विथ ब्राखा केली पाहिजे. आणि आठवण ठेवला पाहिजे ही मी ब्राखा करतोय हल्लेलची. ती हल्लेल कुठल्यासाठी पण ब्राखा करतोय, आपण जेव्हा हगादामध्ये हल्लेल करू की हगादामध्ये ब्राखा नाही आहे हल्लेलवरती, तो अर्धा हल्लेल आहे म्हणून आपण काय करू बेदातशिम जो हल्लेल आपण नमाजीमध्ये बात करू तो त्यावरती आपण ब्राखा आपण नमाजी हे केलं पाहिजे. बायकांनी पण केला पाहिजे हल्लेल की नाही. पण ही एकच रात्र आहे ज्या दिवशी बायकांना पण मस्ट आहे हल्लेल विथ ब्राखा. सर मशीदमध्ये नाही मस्त आहे, एकटे पण करू शकतात जर ते घरात आहे त्यांनी बोलते ना मशीद जायची गरज आहे वगैरे. नाही मशीद जायची गरज आहे. इनफ काय करतोय, इनफ आहे तो आपला
ते घरातले बायका काय करतात, हल्लेल विथ ब्राखा करतात. आणि विचार केला पाहिजे, ही ब्राखा करते हल्लेलची, ती हगदामध्ये आपण हगदा वाचू, जो आपण लेल सेदरला वाचू बुकमधून, त्यामध्ये पण हल्लेल आहे, त्यासाठी पण मी आता ब्राखा करतोय. ओके, तो त्यांच्या घरी आला पाहिजे, ट्राय केला पाहिजे. नाही चांगल्या हॅपीनेसमध्ये आला पाहिजे. तर तो बघता टेबल तयार नाही, बायको बोलली नाही घाबरू नको, मी टेबल तयार करते, आणि अजून टेबल तयार नाही, घर उलट आहे, असूर आहे. या रात्री आपल्याला रागाराग करायला की असं की सर्व पुरा वर्ष या रात्रीवरती डिपेंड आहे. कसा तू स्पिरिच्युअली, कसा तू वागतस, तसाच ते तुझ्यावरती एफेक्ट करेल पुऱ्या वर्षी. सर आज आपल्याकडे इथं 15 स्टेप्स आहेत आपल्या या लेल सेदेला. ओके, आज पहिला किदुश करतो, घरी आला एकदा लोकिम खाय, सर काय काय जण एकदा लोकिम काय करतात वगैरे. जर शबातला आला असता तर आपण शालोम अलेखम वगैरे केला असता. सर थोडे अलार्म चालू आहेत आपले जे वॉरचे ते. तो जसं की पहिला स्टेप आहे आपला कदेश, घरी येतोय, सर्व तयार नाही, ट्राय केला पाहिजे. जर विचारतो बायकोला हल्लेल वाचलास, हरवीत केलीच नाही केलीस, तू वाच, तोपर्यंत मी टेबल तयार करतोय. असूर आहे, या दिवशी आपल्याला सर्वात बेस्ट याच्यामध्ये असला पाहिजे. सर्वांनी झाला, तयार झाला वगैरे, टेबल असेल, बसला पाहिजे, आणि किद्दूस चालू करतो. तो या रात्री असं की प्रत्येकाने स्वतःचा ग्लास हातामध्ये घेतला पाहिजे. नॉर्मली पण काय करतो, फक्त माणूस हातामध्ये ग्लास घेतो सदन, पण या रात्री प्रत्येकाच्या हातामध्ये काय असला पाहिजे, प्रत्येकाच्या हातामध्ये आपला किद्दूसचा ग्लास असला पाहिजे. सदन मी लहान पोरांना नाही मस्त एवढा मोठा, पण नॉर्मली प्रत्येक याच्यामध्ये कमीत कमी 81 cc यामध्ये आपले जे इंडियाला ॲल्युमिनियमचे वगैरे भेटतात ग्लास छोटी, सर्वात बेस्ट आहेत. की इकडची एक्झाम्पल जी बाकीची ग्लास बघितली ते काळे पडतात वाईनमध्ये. ओके, मी पण एक ॲल्युमिनियमचा घेतला छोटासा 150 cc, त्यामध्ये आरामात टाकतो, पितो, भाऊ कसे सर्वात बेस्ट आहे. तो आज असं आहे की अरेखात लेल सेदर कदेश उरखाच करपाचे आखास. पहिली गोष्ट म्हणजे किदूश करतो, ट्राय केला पाहिजे प्रत्येकाने नाही स्वतःला वाईन ओतली पाहिजे, एकमेकांना एकाने दुसऱ्याला ओतली पाहिजे. का की आपण दाखवतो आपण नाही स्लेव्ज आहेत, आपण किंग सारख्या रात्री वागवणूक केला पाहिजे. की नॉर्मली असुऱ्या माणसाला गर्व दाखवला, पण या रात्री अलाउड आहे. मग ते नाही मी नाही होत तू होत मला वाईन, प्रत्येकाने एकमेकांना ओतला पाहिजे, किंवा एकाने सर्वांना ओतू शकतो आणि दुसऱ्याने त्याला ओतला पाहिजे की नाही वाईन पडेल आणि फुटेल वगैरे. सर्वात बेस्ट गोष्ट आहे. ओके, आज यारो शुल्खान बेहोदियो संपला, पण किदूश सदर आज किदूश करायच्या पहिले त्यांनी सर्वांना बोललं पाहिजे ग्लास उचला आणि मी तुमच्यासाठी ब्राखा करतोय, आणि तुम्ही लोक विचार करा की मी म्हणजे मी तुमच्यासाठी ब्राखा करतोय, आणि मी विचार करतोय की मी तुमच्यासाठी ब्राखा करतोय. प्रत्येकाने आमेन बोलला पाहिजे ब्राखावरती, आणि ग्लास उचलला पाहिजे. जेव्हा आपण किदूश करू त्या किदूशमध्ये शेखियानू असेल. आज जेव्हा आपण शेखियानू करू तर विचार केला पाहिजे आपले सर्व मित्सवतवरती जेवढे पण आता मित्सवत करणार आहे, जसं करपास, मारोर, मच्छा, फर्स्ट टाइम खातो मच्छा आपण, वर्षातून एक पहिली रात्र आहे. आज जेव्हा आपण शेखियानू करू तर विचार केला पाहिजे पुऱ्या शेखियानावरती मी जेवढ्या मित्सवतवरती मी आता हे करतोय. असं की या रात्री आपण ऑलमोस्ट 66 मित्सवत करतोय. सर चालले तो ग्लास घेतोय, ब्राखा झाली, किदूस संपला. सदर असुर आहे त्यामध्ये बोलायला काय करू शकतो, काय काय आमेन बोलला पाहिजे एंडला जो प्रत्येकाने, आणि सर्वांनी बसून काय केलं पाहिजे, लेफ्ट साईडला बसून पिल्ला पाहिजे. असं की मित्सवा या दिवशी जो कोण असं लेफ्ट साईडला हे केलं पाहिजे, काय बोलतात आपला लिशाईन, म्हणजे असं वाकडा, जसं म्हणजे पहिल्या मला असे किंग लोक कसे बसायचे असे वाकडे बसायचे आणि आरामात वगैरे पियाचे, तसं आपण या रात्री पण बसला पाहिजे. मस्ट आहे सदर, जेवताना नाही अलाउड आहे, फक्त बाकीचे आपण जे मित्सू बोलू मच्छा वाईन वगैरे त्यामध्ये मस्ट आहे, त्याला काय केलं पाहिजे साईडला बसला पाहिजे आणि पिल्ला पाहिजे. म्हणून काय काय जण काय करते जमिनीवरती बसून असं करायचे, नाही तर काय करू शकतो चेअर आहे, चेअरचा आपण बसतो त्याचा जी मागचा जो आहे पाठीचाही असतो, बॅक असतं ती आपल्या ह्याची, ती साईडला अशी करतोय आणि असं आरामात बसून मी पिऊ शकतो. सध्या मस्त आहे 45 डिग्री. ज्याला डिफिकल्ट होते म्हातारे माणसात वगैरे नाही मस्त आहे, पण आपण जे नॉर्मल माणूस जो बसू शकतो त्यांना मस्त आहे. जर ते नॉर्मली लेफ्ट साईडपेक्षा राईट साईडला गेला त्यांनी असं की परत तो ग्लास भरून पिल्ला पाहिजे, नाही ब्राखा, पण
विदाऊट ब्राखा त्यांनी परत लेफ्ट साईडला होऊन पिल्ला पाहिजे. आज आठवण ठेवली पाहिजे कुठल्या साईडला गेला पाहिजे, लेफ्ट साईडला. सर लेफ्ट साईडला असं केला पाहिजे आणि पिल्ला पाहिजे. सर आठवण असेल, आपण फक्त रिव्हिजन करतोय भाऊ कसे एवढ्या वर्ष आपण शिकतोय. ज्याला कोणाला क्वेश्चन्स तर विचारू शकता त्यामध्ये. ट्राय केला पाहिजे प्रत्येकाने. मस्ट रेड कलरची वाईन, व्हाईट वाईन नाही अलाउड आहे, नाही चांगले. म्हणजे काय काय जण बोलतात की नाही कशेर आहे आपल्या ब्राखासाठी, म्हणून मस्ट आहे रेड वाईन घेतली पाहिजे आपल्या ब्राखासाठी. सर ती एका घोटामध्ये पिल्ला पाहिजे. नाही बोलले तर आता पितोय नंतर पितोय, नाही डायरेक्टली पिल्ला पाहिजे. मॅक्सिमम थोडा पी आणि थोडा 1 सेकंड नंतर परत राहिलेला पी अलाउड आहे. पण कमीत कमी प्रत्येकाने 81 cc पिल्ला पाहिजे. तो हा फर्स्ट आपला हे झालेला आहे. असं नाही की हा या रात्री मिचवा आहे की प्रत्येक मुलांनी आईबापांना विचारलं पाहिजे, अरे काय झालं आज का चेंज झालाय. जर तो त्यांना विचारतोय असं की जसं त्यांनी मिचवा केलाय तोरामधून वेगातले बिनखा का, की पुरी रात्र कशासाठी आहे, आपल्या पोरांना सांगासाठी मिचराईमध्ये काय झाला. जर त्याला पोरं विचारतील का सर्वजण का ग्लास घेतोय, मग ते आजची रात्र इम्पॉर्टंट आहे, आपल्याला मिचराईमधून बाहेर काढला, मग ते आपण वाईन का घेतो, त्याला प्रश्न पण विचारू शकतो याच्यामध्ये. की हे सर्व आपले सायन्स आहेत आणि मस्ट आपल्या पोरांना आणि आपल्या नातवंडांना समजलं पाहिजे. त्याला विचारलं पाहिजे आपण वाईन रेड बोललो, आपण का बोललो रेड कलरची वाईन घेतली पाहिजे. एकच रिझन आहे त्यामध्ये की आपण जेव्हा मिचराईमध्ये होतो तेव्हा पर्वणी काय केला, पर्वणी आपल्या लहान पोरांना मारला तिकडं आणि त्यांचं रक्त निघालेला तिकडं. आणि रक्त कुठल्या कलरचा असतो, रेड कलरचा असतो. आणि त्या आठवणीमध्ये आपले किती म्हणजे पोरं आपले ज्यूश लोकांची पोरं वगैरे काय केली, त्या पर्वणी मारली. ते आठवण ठेवण्यासाठी आपण रेड कलरची वाईनवरती ब्राखा करतो. सर तो कदेश तो त्यामध्ये आहे. त्यानंतर उर्खाच सर कदेश झाला, त्यानंतर आपण किदूश वगैरे केली, भाऊ खशेम सर्वांनी शेखी आणू केली, पिल्ला परत हे केला पाहिजे. असुरेमध्ये नाही ड्रिंक्स आणले पाहिजेत, नाही खायला आणले पाहिजेत, पाणी प्यायला अलाउड आहे पण नॉर्मल नाही आणला पाहिजे याच्यामध्ये. का की आपल्याकडे लय अजून समोर आपल्या हे आहे. त्यानंतर काय करतो, उर्खाच नेतीला देदान केला पाहिजे. सर सर्व जातात नेतीला देदान करतात पण विदाऊट ब्राखा. पहिला नेतीला देदान आठवण ठेवला पाहिजे, विदाऊट ब्राखा जातो नेतीला देदान वगैरे करतो पण विदाऊट ब्राखा त्यांना बोलला पाहिजे. का आपण करतो नेतीला देदान, असं नाही की प्रत्येक फ्रूट किंवा आपला व्हेजिटेबल जे मी काय करतोय व्हेजिटेबल घेतोय आणि काय करतोय मी ते व्हेजिटेबल घेऊन तो वेट असेल तर खातोय, तर हलाखाप्रमाणे त्याला मस्ट नेतीला. म्हणजे जर मी फ्रूट घेतोय कुठला जो ओला आहे तो खातोय मस्ट नेत्या. म्हणून आपण काय करू आता करपास जे आपण सॅलरी बोललो, ज्या सर्वांना आठवण आहे आपण पहिले काय बोललो, सॅलरी घेतोय आणि काय करतोय ते आपण बुडवून खातोय. कशामध्ये, पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये किंवा लिंबूच्या पाण्यामध्ये. ओके. आता इथं प्रश्न विचारता येऊ शकतात का आपण करतोय, की आलाखा आहे. पहिली गोष्ट मी तो पोरांना सांगू शकतो आपला आलाखा आहे की असं असं जर कुठला वेट गोष्ट असेल जे पण खातोय त्याला मस्त घ्यावी. इथं अलाराम वाटे घ्यावी. तो एक काम करतो मी सोबत घेऊन जातो. शिवना आजा का एक मिनिट, इथं थोडा अलार्म चालू झालाय आपला वॉरचा, 1-2 मिनिटं. करपास मध्ये बुडवू असं की का करपास म्हणजे करपास मध्ये जर बघायला गेलो त्याच्यामध्ये लिहिलं आहे की 60,000 आपले जे ज्यूश माणसं होते करपास आता की ते पहिले. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मिठाचं पाणी का घेतो, कशासाठी घेतो, की असं लिहिलं आहे की जेव्हा फर्स्ट टाइम पहिला माणूस कोण उतरलेला जेव्हा मिस्राईमध्ये असताना खाली आपल्या ह्याच्यामध्ये, असं लिहिलं की जो योसेफ होता आणि योसेफ जेव्हा लहान होता आणि तेव्हा जेव्हा खाली उतरवला तेव्हा काय झाला, तर असं लिहिलं की तिकडं तो रडला. सर्वांना माहिती आपल्या रडल्याचे टेस्ट काय असतो, मिठासारखा असतो. म्हणून आपण तो पाणी घेतो आठवणीसाठी की पहिला माणूस कोण उतरलेला मिस्राईमध्ये, आपला योसेफ होता. म्हणून जर तो पोरांना पण समजू शकतो आपण का बुडवतो त्यामध्ये, मिठाचंच पाणी का घेतो किंवा लिंबूचं पाणी का घेतो. सर नाही म्हणजे लिंबूचं पाणी जास्ती, त्यामध्ये जास्ती पाणी असलं पाहिजे ते आठवणीमध्ये. ओके. ट्राय केला पाहिजे. तो करपास घेतोय आपण त्यावरती ब्राखा करू बोरेपेरे आदामा. ट्राय केला पाहिजे. तो थोडासा क्वांटिटीमध्ये घेतला पाहिजे. जर जास्त घेतोय तर आपण त्याही बोरेने फसत करायला लागेल एंडला. म्हणून काय करतोय थोडासा क्वांटिटी घेतोय, तो बुडवतोय आणि खातोय. सर हात बुडले पाहिजे त्यामध्ये असं लिहिलंय. जर कोण नाही चांगला वाटत तो थोडा साईडला
छोटासा वाटी मी थोडासा घेऊ शकतो आणि तो बुडवून खाऊ शकतो. त्यानंतर कंटिन्यू करतो आपला हगादा, जे आपण हगादाचा बात करतो वगैरे. पण त्यामध्ये काय येतो, या खाच आपण हगादा वगैरे बात करू आणि त्यानंतर कंटिन्यू केला तर या खाच येतो. मानिष्कांना याने कदे शुकास या खाच. आज बराखा बोरी पे आदमा केला. त्यानंतर आपण काय घेतो, आपल्या सर्वांना आपण बोललो की आपण 3 मत्सोद घेतो. का 3 मत्सोद घेतो, त्याला विचारते डॅडी प्रत्येक टायमाला आपण 2 ब्रेड घेतो शबातला, या टायमाला आपण 3 का घेतो. तो बोलू शकतो कशासाठी, आपण आठवणीमध्ये घेतो. आपण 3 आपले जे फादर्स होते ते कोण होते, अब्राम, इस्हाक, याकूब किंवा कोहेन, लेवी आणि इस्रायल, हे 3 म्हणजे आपले बेस्ट हे लेवलचे होते, त्यांच्या आठवणीमध्ये आपण 3 घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे याखाच मध्ये आपण तोडू मच्छा, म्हणून कमीत कमी 2 मच्छा फुल असले पाहिजेत त्यामध्ये. म्हणून काय करतोय आपण, म्हणून असं लिहिलं आहे की आपण 3 घेतो. कशाला, की आता मधला तोडल्यानंतर आपल्याकडं एक फुल म्हणजे शलेम आपला मच्छा नाहीये. ओके, म्हणजे पुरी मच्छा नाहीये, एक तुटलेली मच्छा ती नाही आपण ब्रखा करू शकत. म्हणून आपण काय करतो, 3 घेतो. तर याखाच मध्ये काय केलं पाहिजे, ते 3 मत्सोद घेतले पाहिजेत, ते मत्सोद केलं पाहिजे. असं नाही की मत्सोद आपण जेव्हा प्रत्येक टायमाला जेव्हा किद्दूश करू ते झाकलेले असले पाहिजे. नाही, चांगली गोष्ट जी आपण उघडे ठेवतो, ट्राय केला पाहिजे प्रत्येक टायमाला मी किद्दूश करतोय तर ते झाकले पाहिजेत मत्सोद. ते 3 मत्सोद घेतोय आणि काय करतोय, त्या मधली मच्छा जी असते ती काढतो. आणि असं आहे की ते पण मच्छा दालेद, म्हणजे असं की दालेद कसा असतो, दालेद रेश किंवा जसा घेतो ते घेतोय तसा तोडला पाहिजे. आणि एक वाघ म्हणजे मधला आहे ते तोडला पाहिजे. आणि जो मधला मोठा आहे हे आहे मच्छा आहे, ती काय करतो आपण एका साईडला लपून ठेवतो. असं की चांगली ती कशासाठी करतात, की पहिल्याच्या टायमाला नाही एवढा भाऊखाशी मत्सोद होते, माणसं काय करायचे जेवणामध्ये मत्सोद वगैरे खाऊन टाकायचे आणि नंतर आफ्रिकोमांसाठी मच्छा नाही राहायची, म्हणून ते काय करायचे ती लपून ठेवायचे. कशासाठी, ते मच्छा नंतर म्हणून ती मच्छी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, लपवलं पाहिजे. ऑलमोस्ट ती मच्छा लपवतात वगैरे आणि पोरं शोधतात आणि त्या लोकांना काहीतरी प्रेझेंट देतात. ओके, आज त्याला अफिकोमन बोलतात. अफिकोमनच्या म्हणजे जर बघायला गेलो, एक मिनिट, आणि तीच खबर पेक्षा आणि खाया आणि मखली होती बच्चा बस no מצליח, אני מנסה כאילו זה. טוב, एक मिनिट. טוב, אז असं लिहिलं आहे की तो अफिकोमन म्हणून आपण अफिकोमन साईडला लावतो. आणि ते नंतर थोडा म्हणजे लहान पोरांना थोडा हेल्प करा, ट्राय केला पाहिजे. या दिवशी थोडं लहान पोरांना थोडा प्रेझेंट आणले पाहिजेत. जो कोण उत्तर दे त्याला विचारतील आपण वाईन का पितो, आता आपण उत्तर बात केली आहे त्यासाठी. जर आठवण असेल मागच्या याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे, नाहीतर आपण सांगू शकतो. तिथे आपण पण प्रश्न विचारू शकतो. जर पोरं नसतील तर घरातल्या फॅमिली मेंबर्सला विचारू शकतो किंवा बायकोला पण विचारू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ट्राय केला पाहिजे. थोडा त्यांना स्वीट्स आणले पाहिजेत किंवा त्यांना काहीतरी प्रेझेंट्स आणले पाहिजेत, का त्यांना जागा ठेवायला आहे रात्री. त्यानंतर आपण मगीत, आता 3rd लेवल येते आपला, 4th लेवल येते ऑलमोस्ट मगीत, 5th लेवल येते कधी शुल्कात करपास याखाच मगीत. 5th लेवल कुठला येते, मगीत म्हणजे आपण या टायमाला काय करतो, मग हा लखमानिया आपण जेव्हा करू असं नाही की आपण काय करतो, काय काय जण ती मधली तुटलेली भाकरी वरती करतो आणि बोलतो हा लखमानिया, म्हणजे ही ब्रेड आहे जे आपले काय बोलतात आपले वाडवडील ज्यांनी खाल्ला त्यांना एवढा चांगला जेवण होता आणि त्यांनी गरिबांची म्हणजे आपण बोललो लेखेमा ओनी बोलतात. मच्छा म्हणजे काय, हा लखमा अनिया, लखमा म्हणजे लेखेमा ओनी म्हणजे गरीब माणसांचं जेवण आहे. की जर बघायला गेलो मच्छामध्ये काय असतो, पाणी आणि फक्त हे असतो काय बोलतात आपला पीठ असतो, नाही बाकीची गोष्टी टाकतात ज्याने तो फुगू शकते वगैरे, तेल वगैरे नाही, नॉर्मली फक्त पाणी आणि हे टाकून ते मच्छा बनवतात. आज म्हणून सेजन आज हे उचलतो आपण, काय होतं काय ती प्लेट उचलतात आणि चालू करतात हा लखमा अनिया द्या अखलाबात आहे ना, म्हणजे आपले जे वाडवडून खाल्ला. आणि या टायमाला आपण काय करतो, सेकंड ग्लास भरतो. चांगली गोष्ट आहे. प्रत्येक टायमाला जर जो कमीत कमी जो किदूश करते त्यांनी धुतला पाहिजे आतून आणि बाहेरून ग्लास. आणि प्रत्येक टायमाला त्याला दुसऱ्यानी परत वाईन भरतो. जसं आपण पहिले पण बोललो, प्रत्येक आणि एकमेकांना वाईन हे केला पाहिजे, भरला पाहिजे.
असं प्रत्येकाने सेकंड ग्लास आपला इथं भरतोय. सर मस्ट आहे प्रत्येकाने हगदा वाचला पाहिजे. बायकांनी पण चांगली गोष्ट आहे, बायकांनी पण सोबत हगदा वाचला पाहिजे. आता मी काय करतो, थोडं थोडं प्रत्येकाला गोष्ट वाचायला देतो. मी थोडा वाचला, चल तू थोडा वाच, तू थोडा वाच, तू थोडा वाच. सदर सदर सर्वांना वाचायला देतो. आणि मध्ये मध्ये आपण थोडा मिसराईमध्ये सांगू शकतो. आपल्या मिसराईमध्ये आपण बघू शकतो आपल्याला किती त्रास होता, हशीमने आपला किती मिरॅकल केला बघू शकतो. आपली स्टोरीज आहेत आपल्या काय करायचे तर हे करू शकतो. आणि सदर आज प्रत्येकाने जर वाचतोय तर इनफ आहे. कमीत कमी तो त्याला माहिती पण नाही, ट्राय केलं पाहिजे, नाही जास्ती खेचली पाहिजे रात्र, की आपल्याला एंडपर्यंत अजून यायचंय. जेव्हा आपण हगादा वाचतो त्यामध्ये असं की तिकडं 10 टाइम आपल्याला ते ग्लास होतायला लागतो वाईनचा. तिकडं आपलं असं की दच्चा आदाश सदर अखाव दाम इश तमरोद, आणि असं की 10 टाईपचे आपले जे प्लेग्स होते तिकडं जे मिसळ, त्यासाठी आपण काय करतो, आपण एका दुसऱ्या प्लेटीमध्ये ती वाईन ओततो की जे नाव आहे. असं की काय काय जण, प्रत्येक जण नाही ओताची गरज आहे. फक्त जो घरातला जो मेन माणूस आहे, जो आपला हे करणार आहे, हगादा करणार आहे, त्याला इनफ आहे. त्याचा वाईन त्यांनी ग्लास घेतला पाहिजे. बाकीच्यांनी काय 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 जण झाकून ठेवतात ती ग्लास, आणि तो काय करते, तो वाईन घेता आणि प्रत्येक टायमाला जेव्हा नाव घेतो दाम दाम एश तिमरो दशान, आणि प्रत्येक प्लेगचं नाव घेतो दाम स्पर्धा दे, प्रत्येक टायमाला बोलतो. तर आज प्रत्येक टायमाला काय करतो, तो तिकडं ओततो. आणि असं की तो जो ग्लास आहे, जो ज्यामध्ये आपण ओतलेला आहे 10 टायमाला, तो असं की तो फेकून टाकला पाहिजे. तर आपल्या टॉयलेटमध्ये वगैरे कशामध्ये. असं की काय काय जण बोलतात की चांगली गोष्ट ज्या लग्न नाही झालं त्याला दिला पाहिजे, म्हणजे त्याला लवकर लग्न होतं. असं की जो कोण तो ग्लास ज्यामध्ये आपण 10 टाइम तो ओतलेला आहे, तो हे होतं. सर तो ज्याला हगदाच्या मध्ये जरा हे लॉंग आहे, त्याला कोणाला पियाचं वगैरे अलाउड आहे, काय प्रॉब्लेम नाही. सर त्यानंतर ते झालं आपला हगदा वाचून. आपण सेकंड ब्राखा नाही करता, आपण बोलू बरुख हशेम गाल इस्रायल, आणि डायरेक्टली पितो. अश्केनाझीम काय करतात, अश्केनाझीम ब्राखा करतात परत बोरेपिरा गेफिन. ओके, त्या जर एक्झाम्पल ज्या घरातल्यांनी जो मेन आहे त्यांनी काय केला, त्यांनी ओतला आपला एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॅरामध्ये ग्लासामध्ये ओतलाय सर्व, तो फेकून दिला पाहिजे. स्वतःचा ग्लास पण धुवून टाकला पाहिजे परत. आणि सेकंड जो आपण बोलतो वाईन भरली पाहिजे, आणि हगादा कंटिन्यू करतोय. एंड ऑफ द हगादा आपण ब्राखा नाही करत वाईनवरती, की पहिले पण बोललो आपण पहिली ब्राखा केली बोरेपिरा गेफेन, ती कशासाठी, आपल्या दुसऱ्या ग्लाससाठी पण केली बोरेपिरा गेफेन. अश्केनाझीम लोक 4 टाइम ब्राखा करतात, आपण नाही करत. अश्केनाझीम लोक नाही, ते लोक ओततात, ते लोक काय करतात, बोट टाकतात ग्लासामध्ये आणि असं करतात एश तिमरोद अशान मकद्दाम, जे अश्केनाझीम लोक ग्लासामध्ये हे करतात, आपण नाही करत असा. सदा तो ते झालं सर्व, आपला बाऊ हशीम सर्व संपला वगैरे. मिचवा आपण पहिले बोललो की प्रत्येक शब्दाला आपण ब्लेसिंग देतो आपल्या पोरांना वगैरे किद्दूच्या नंतर, या किद्दूच्या नंतर पण केला पाहिजे, ब्लेस केला पाहिजे आपल्या पोरांना वगैरे. आणि आता आपण काय करू, आता आपण नेतीला दे जाईन. आता ही नेतीला दे जाईन विथ ब्राखा, सर्वांना बोला पाहिजे. नेतीला तीच घेते असं, ही नेतीला दे मी काय केला पाहिजे, आपण विथ ब्राखा करू. सदा असं जाऊन नेतीला वेगन करू. आणि त्यानंतर आपण मत्साची हे करतोय ब्राखा. सदर इका खेता मत्सा घेते. एक मिनिट. तो असं झालं की सर्व मत्स्य हातामध्ये घेऊ वगैरे. मीठ पण टाकला पाहिजे, जसं पण नॉर्मली पण प्रत्येक लेखेमला ब्रेडला पण मीठ टाकतो, त्या हातामध्ये घेतला पाहिजे. आणि प्रत्येकाला बोलला पाहिजे, आता विचार करा की काय आपण आता मिtzवा करतोय तोरामधून, की ही रात्र एकच रात्र आहे ज्यामध्ये मिtzवा आहे तोरामधून आपल्याला ब्रेड खायला, म्हणजे आपण मच्छा खायला. आज आपण काय करतोय, आता इथं मिtzवा करतोय सदा कशासाठी, आठवण ठेवण्यासाठी, की आपले वाडवडील कसे मिtzराईमधून धावत धावत निघाले, किती म्हणजे त्यांना त्रास झाला आणि हशीमनी बोला निघाला तर डायरेक्ट निघाले, ते लोक नाही थांबले. आपण काय मच्छा खातो, ही सर्वात म्हणजे फटाफट ते लोक करू शकत होते 18 मिनिटाच्या आतमध्ये, आणि ते लोक तिकडनं रात्री निघाले. सदा रिकमेंड होते दाखवा बिका रिकमेंड दाखवा हमोची. तो विचार केला पाहिजे सर्वांसाठी, तो हमोची लेखा मी नाच करतोय, आणि त्यांनी हमोची लेखा बसून केला पाहिजे, नाही उभारायची गरज आहे. किद्दूशमध्ये फक्त आपण उभा राहतो पहिल्या जे केले ती.
בסדר? על אכילת מצה ובוצה עליונה ופורס יחד. एक मिनिट. מוציא לחם מן הארץ ואחר כך שומט את המצה התחתונה. אז जे आपण 3 मत्सोत आहेत. एक आपण मध्ये पहिले तोडलेली आहे, सर्वांना आठवण असेल. फक्त आपण दालेत ठेवलंय, रेश दालेत जे आपण पहिले पण बोललो. फक्त एक मिनिट. एक मिनिट. जे आपण बोललो, एक मिनिट फक्त सांगतो काय. फक्त टायमाला बोलला नसेल की आपला त्या टायमाला अलार्म पण झालेला मला. तो काय देत नाही मला. तो रेश म्हणजे जसं हा एक मिनिट. जसं आपण बघतो इकडं, हा जो आपला मत्सा आहे, आपला जो राऊंड आहे ना कोण, तर त्याला कसा तोडला पाहिजे. एक असा तोडला पाहिजे. ओके. आणि हा जो बाहेर राहिलेला बाकीचा आहे, जो मोठा पार्ट आहे, जो आपण ज्याला वाव बोलतो किंवा काय, तो लपवतो. हा जो पार्ट आहे, जो वरचा जो आपण मत्साचा बोलतोय, तो अजून तिकडं कंटिन्यू आहे. ओके. समजा. तो जसं आपण सांगितलं तसं केला पाहिजे. आज काय करतो, पहिले आपण सबू हातामध्ये घेतो, हमूच लखमिनारेच, आणि त्यात अजून एक ब्रख आहे, आला खिलत मच्छा. जेव्हा आपण आला खिलत मच्छा करतो, तर खालची मच्छा उतरवली पाहिजे आणि वरच्या मच्छावरती तोडून तो ब्रख करतो, आला खिलत मच्छा, आणि खाल्ला पाहिजे. शेतले को लेखात के जाईल बेरे बाकी शिवला. तो प्रत्येकाने पहिले पण बोललो, जर त्या इनफ असतील तर ठीक आहे, नसेल तर प्रत्येकाने काय केलं पाहिजे. मी रोज כדת קודם, כדי שלא יהיה זמן רב ברכה לאכילה, ואחרי ברק ייתן להם גם מעט מצות. טוב, אז इनफ आहे प्रत्येकाला. केजाईत म्हणजे काय बोलतात, 27 ग्राम इनफ आहे घ्यायला. आणि ती ब्रखा ती कसा खाल्ला पाहिजे, आपण पहिले बोललो, थोडा लेफ्ट साईडला केला पाहिजे, खाल्ला पाहिजे. सर्वांना आठवण असेल, आपण बोललो एक अंडा पण असला पाहिजे. ते कधी केला पाहिजे अंडा, आपल्या किदूच्या नंतर. तर किदूच्या नंतर तो अंडा घेतला पाहिजे आणि त्यानंतर बोलला पाहिजे जेखेला कोरबाना खगीगा, आणि तो शाकोलने अविद्वार करून तो अंडा खाल्ला पाहिजे. आपण मिस केला थोडाच लेखा त्यामध्ये. सदर आज आपण बोललो किद्दूश, त्यानंतर अंडा खाल्ला पाहिजे. त्यानंतर आपण करपास, आपण नेतीला जाऊन विधव ब्रखा बुडवून खाल्ला. सदर त्यानंतर आपण याखाच ती मच्छा तोडून काढली, जी रेश म्हणजे असं आपण जे केला दालेत सारखा, जसं काय म्हणतात रेश दालेत, जसं आपण बोलू, तो तुकडा गेला. आणि जो मोठा तुकडा आहे तो अफिकुमानला साईडला ठेवला. त्यानंतर आपण सेकंड ग्लास भरला, त्यामध्ये ज्यांनी जो घरातला मेन आहे जो हगदा वाचते त्यांनी 10 टाइम हे टाकले, ड्रॉप्स टाकले. आणि त्यानंतर आपला बोरेपेरी एंड केला आणि ती वाईन पिल्ली विदाऊट हे. पण ती पण कशी पिल्ली पाहिजे, लेफ्टला साईड लावून आठवण दिला पाहिजे सर्वांना, प्रत्येक टायमाला हे केला पाहिजे. जेव्हा आपण मत्सोत खाऊ त्या टायमाला पण सेमच आहे, त्यांनी थोडा लेफ्ट साईडला करून ते मत्सोत खाल्ले पाहिजे. समजा. तर किती टायमामध्ये खाल्ला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. ते 4 ते 7 मिनिटाच्या आतमध्ये खाल्ला पाहिजे. समजा. ज्यांना डिफिकल्ट आहे, म्हातारे माणसं आहेत, अलाउड आहे, त्यांना थोडासा काय बोलतात, थोडा म्हणजे वेट करून करा, म्हणजे ओला कर किंवा मराकमई टाकून थोडा नरम करून दिला पाहिजे. ओके. इथे इस्रायलमध्ये एक्झाम्पल नरम मत्सोत पण विकतात. ओके. जर कोणाला भेटतील चांगली गोष्ट आहे, नसेल तर नॉर्मली खाऊ शकतो. काय केलं पाहिजे, त्यांनी लेफ्ट साईड लावून ती पुरी मच्छा 27 ग्राम खाल्ली पाहिजे. समजा. ते झाला. त्यानंतर आपण कंटिन्यू करू हा गद्दा. इने कद्देश उरका. त्यानंतर आपलं गाणं पण आहे मनीष ना, त्यामध्ये सॉंग्स आहे, चांगली गोष्ट आहे सर्व करायला. तो मोची मच्छा आपण बोललो. त्यानंतर आपला मच्छा वगैरे झाला. त्यानंतर आपला मारोर आहे. मारोर म्हणजे लॅक्टसची हे पानं असतात, ती काय केली पाहिजे, ती घेतली पाहिजे. आणि आपल्या खरोस आहेत, खरोस म्हणजे सर्वांना आठवण आहे खजराचा पाक. तर ते खजराचा पाक कशासाठी,
इथे प्रश्न विचारू शकतो सर्वांना, का वाटते तुम्हाला लोकांना खजराचं पाक आपण खातो या रात्री? सर आज कशासाठी की असं की आपण तिकडं चिखलामध्ये काम करत होतो, आपण विटा बनवायचो, माती करायचो आणि भिंती बनवायचो वगैरे, तिथं डिफिकल्ट काम आहे सर्वात. त्या आठवणीमध्ये आपण हे खरोसेत खातो आणि त्यामध्ये काय होता, काही काही जण वाईन टाकून बनवतात. बोललो कशासाठी की तिकडं लहान पोरांना पण पुरलं आहे, ज्यांची माणसं नाही करू शकत होते असं की त्यांची पोरं घ्यायची आणि तिकडं ती भिंत बनवायची त्यांच्यापासून, आणि त्यांचं रक्त असा त्यामध्ये मिक्स झालेला असायचा. म्हणून त्या आठवणीमध्ये आपण काय करतो, आपण खरोसेत घेतो आणि ते लॅक्टस म्हणजे मरोर, जे लॅक्टस बोलतात मरोरला, ते घेतो आणि काय करतो, ते बुडवून त्यामध्ये एकदम नाही जास्ती बुडवलं पाहिजे, थोडासा बुडवून खातो आपण. सदन ते इब्राखा काय करू, बरू खता असे असे की दिशानं विचारायचे म्हणून आला खिलात मरोर. सदन इथं कमीत कमी 27 ग्राम असला पाहिजे. मरोर मस्ट आहे अलाखाप्रमाणे, पण मरोर नाही मस्ट आहे लेफ्ट साईड लावून खायला. सदर मच्छा वगैरे ठीक आहे, सर्व खाल्ला पाहिजे लेफ्ट साईडला, पण मरोर नाही मस्ट आहे लेफ्ट साईड लावून 45 डिग्रीज खाल्ला पाहिजे. त्यानंतर ते झाला. त्यानंतर कोरेक म्हणजे आपण सँडविच बनवतो. सदर काय केलं पाहिजे, 27 ग्राम मच्छा घेतला पाहिजे. जी लास्टची मच्छा असते ती 3 मच्छा होते, पण पहिला हमोची लेखनला काय केला, वरची घेतली, मधली आपण अफिकोमांसाठी ठेवलाय, आणि लास्टची मच्छा जी पुरी आहे त्यामधून अजून 27 ग्राम घेतला पाहिजे. आणि आता इथं त्यापासून आपण सँडविच बनवू. सदर सँडविच बनवला वगैरे. सँडविच मध्ये काय टाकू, आपण मच्छा घेऊ, त्यामध्ये आपण लॅक्टसची जी आपण मारोर बोलतो त्याची पत्ते टाकू, खरोसेट लावू, सँडविच बनवू आणि खाऊ. सदर तो पशु वेमलो मस्पी घेता वे मच्छा असतो ना, एकच मच्छा मुखावर द्यायला होतो. प्रत्येकाने मच्छा म्हणजे खालच्या मच्छा ट्राय केला पाहिजे, थोडा थोडा प्रत्येकाला आपल्या मच्छाची राखा करते त्यामध्ये थोडासा दिला पाहिजे. आणि बाकीची 27 ग्राम तो स्वतःची जे साईडला ठेवले त्यापासून घेऊ शकतो, की नाही सर्वांना ते खालची मच्छा पुरू शकते. ओके, शुल्खान रो यारो शुल्खान विसात बोलिंबो विसिमखा किती या शेम आलाफ. तो त्यानंतर बेदात शेम आपण जेवण आणू सर्व वगैरे आणि जेवण चालू करू. सध्या ट्राय केला पाहिजे, नाही जास्ती एकदम भरला पाहिजे जेवण. असुर आहे या रात्री किलो जास्ती खायला, की आपल्याला एंडला अजून एक मच्छा खायची आणि 2 ग्लास पियाचे वाईनचे. सदर आज त्यानंतर आपण सर्वांना बोलू, चला आता बिरकात मधून पहिले अफिकोमन खायचंय, सर्वांनी शोधायला चालू करा. सदर या टाइममध्ये त्यांनी लपवला पाहिजे, आणि ज्याला भेटते त्याला प्राईज देतो नॉर्मली वगैरे, आणि त्याला अफिकोमन जे आपण पहिले लपवलेलं आहे ती घेऊन येतो. अफिकोमन म्हणजे जसं म्हणजे स्नॅक्स, एंडला आपण काय करतो डेझर्ट कसं आणतो त्या टायमाला नव्हता काय, जे लोक काय करायचे थोडे थोडे तुकडा द्यायचे ह्यामध्ये, तो तुकडा घेतात आणि सदन बेगमार असे उदा इने चफून तो तुकडा घेतो, प्रत्येकाने 27 ग्राम हातामध्ये लेफ्ट साईडला, आणि बोलतो जखेला कोरबान पेसाक्षी नेखाला सोबा. सदन आठवणी पेसाक्षी जे आपण सॅक्रिफाईस करतो, आपल्याकडे बेताबिदश नाही, ते घेतो आणि खातो. सदन जे आपण पहिले बोललो किदूश नंतर अंडा खातो, ते कशासाठी खातो आपण, जर विचारतील आज अंडा का खातोय ह्यामध्ये, असं की आठवणीमध्ये असं की अंडा कोणतं जेवण आहे, जे दुःखी असतात, कोण वारला तर अंडा वगैरे देतात का, अंडा राऊंड असतं, असं की आज तू दुःखी आहेस पुढवून देतो, नेक्स्ट टाइमला वरती असेल आणि दुःखी नशील. तसं आपल्याकडे आता बेतामिदश नाही आहे, त्या आठवणीमध्ये आपण काय करतो, आपण तो अंडा खातो, दाखवलं की आता कशी आपण दुःखी आहे आपला बेतामिदश, जरी आपण लेल सेदेला बसलोय तरी आपण दुःखी कशासाठी आहे, आपला बेतामिदश नाही, तर ते अंड्यासाठी. तो आपला अफिकोमान खाऊन झाला, त्याला चफून बोलतात. आता काय करू आपण चालू, बेजरत असे बिरकात अमाझोन, पण आपण बिरकात अमाझोनला या टायमाला आपण ग्लास भरू. तसाच जसं आपण पहिले बोललो, जो किदूश करते त्यांनी ग्लास आतमधून बाहेरून धुतला पाहिजे. सर्वांनी एकमेकांना वाईन ओततात आणि सर्वजण बसून वाईन वरती उचलतो, आणि तो काय चालू करतो सगळं हातामध्ये घेऊन. जर डिफिकल्ट होते तर नाही, सर्वांना इनफ जो बराख करतोय त्यांनी कमीत कमी ते वाईन उचलली पाहिजे. आणि काय करू आपण आता बिरकात अमाझोन मिtzवा या रात्री याले व्याबो ऍड करायला चुकून याले व्याबो विसरते, असं की त्यांनी परत बिरकात अमाझोन केला पाहिजे, म्हणून हवं बिरकात अमाझोन केला पाहिजे. आणि त्यामध्ये याले व्याबो आपला ऍडिशनल जे पेसकचं जे ऍडिशनल आहे बिरकात अमाझोन तो मस्ट आहे. ओके, शबतचा नाही, पेसकचा जो ऍडिशनल आहे ते संपला. त्यानंतर काय करू आपण एंड घेऊ बिरकात अमाझोन. आपण बोलू ओसे शालोम विरोमा बराखमाव यासे शालोम रामेन उदर अशिम कितो किलो ना खजो ग्लास घेतोय, आणि काय करू आपण त्यावरती साबरी म्हणणार. पण या ग्लासवरती आपण काय करू,
आपण जो चौथा ग्लास जो पण खाणार पिणार आहे त्याची पण ब्रखा आतापासूनच करतोय. आता आपण करू. सावरी म्हणाले खाईन बरू खाता अशे लोकन मी खावला बोरी पिऱ्या गेफेन परत लेफ्ट साईडला आणि दुसरा ग्लास घेतोय आणि आतापासून आपण काय चालू करू हल्लेल सदर हल्लेल पोरू आपण इकडं ट्राय केलं पाहिजे सर्वांनी सोबत हल्लेल विथ सॉंग्स आणि केला पाहिजे हल्लेल जो एंड पर्यंत आहे सदर. त्यानंतर तो त्यानंतर आपण एंडचा हल्लेल झाला आणि काय करू आपण एंडला एक मिनिट तो एंड आपण हल्लेल करू आणि एंड ऑफ द हल्लेल काय करू आपण आता चौथा ग्लास उचलाय आपण थर्ड ग्लास पिल्ला चौथा ग्लास परत उचलेला आहे तो घेऊ आणि लेफ्ट साईडला करून काय करू परत पिऊ आणि त्यानंतर आपली ब्रखा अखरोना आला गिफिन करू आणि जो आतापासून आपला पुरा हगादा इथं संपलेला आहे. सदर आज आतापासून तो मित्सवा आहे. प्रत्येकाने काय केला पाहिजे प्रत्येकाने त्यांच्या पोरांसोबत बसला पाहिजे आणि काय केलं पाहिजे त्यांना आता स्टोरी सांगितली पाहिजे आपल्या मित्रांमध्ये काय झाला कसं झाला वगैरे हे सर्व सांगितलं पाहिजे. ट्राय केलं पाहिजे बेजा तसे कोणा हगादाबद्दल विचारू शकता आता नाही तर मी थोडा अजून 2-3 हलाखत राहिलेत आपल्या ते सांगतो. आतापासून बेजा तसे आपण स्फिराता ओमेर चालू करू. बेजा तसे असुरे दाढी करायला केस कापायला वगैरे प्रत्येकाने ट्राय केला पाहिजे. मंगळवारच्या पहिले केस वगैरे कापली पाहिजेत. जे नाही इनफ होतील मंगळवारपर्यंत कापायला ते नाही कापू शकत त्यांनी थांबला पाहिजे 33 डेज लागबा उमेरपर्यंत सदर. ती पहिली गोष्ट कपडे असुऱ्या खोलामध्ये धुवायला त्याला कोणा कपडे धुवायचे काय करायचे आतापासूनच केला पाहिजेत. त्यानंतर बेजा तसे इंडियामध्ये 2 दिवस इंडियामध्ये 3 दिवस आहे श्रीखा इथं 3 दिवस आहे. एक मिनिट म्हणून स्पेशल पैसा इथं 3 दिवसाचं जेवण थोडं बनवायला लागेल थोडं डिफिकल्ट आहे म्हणून कॅन्डल पण इकडं प्रत्येक दिवसाची 2-2 लावायला लागतील. इंडियामध्ये 2 दिवस आहे 2 दिवस हा जो आपण सेदर केलाय तो 2 दिवस करायला लागेल रात्री आणि दुसऱ्या परत योमतोच्या दुसऱ्या दिवशी रात्री. हे झाला तो हे झालं त्यामध्ये योमतोब आहे आपला खोलामुळे तसं नाही तो संडेला आपला 6 वाजता शिवर असेल तेपर्यंत बेजाशे पुढच्या शिवरमध्ये बघू पण जर टाइम भेटला तर बात करू. आतापासून बेजाशे स्फिराता ओमेर चालू करू आपण बेजाशे. आता आठवण ठेवला पाहिजे आपला काय बोलतात फर्स्ट डे ऑफ द योमतोफ पासून आपण चालू करू मोरी दताल सदर आमिदामध्ये आणि पहिल्या दिवशी अरवीत पासून आपण स्फिराता उमेर चालू करू. ट्राय केला पाहिजे प्रत्येकाने स्फिराता उमेरची काउंटिंग केली पाहिजे. बायकांना नाही मस्ट आहे सदर तर पाहिजे विदाउट ब्राखा करू शकतात काय प्रॉब्लेम नाही पण माणसांनी मस्ट आहे स्फिराता उमेरची ब्राखा काउंटिंग करायला ट्राय केला पाहिजे प्रत्येकाने नाही विसरला पाहिजे. तो खोलामध्ये बोललो बेदाशे पुढच्या शिवरमध्ये आपण बात करू काय अलाउड आहे स्फिराता उमेरमध्ये काय नाही. कोणाला क्वेश्चन असेल तर विचारू शकता. आतापर्यंत बहुकश आपण सर्व हलाखोत बात केली पेसाक बद्दल योमतोफ बद्दल लेल सेदर बद्दल. कोणाला बेमेत किलो नाही समजला काय झाला तर पर्सनली मला फोन करू शकता मेसेज करू शकता तसे विचारू शकता कसा केला पाहिजे काय केला पाहिजे जसं जेवढा आपण करू शकतो तेवढा एक्सप्लेन करून आहेत. आपले बाकीचे पण रबानी आहेत आपले गब्रियल आहेत शारोन आहेत बाकी सर्व आहेत शिमोन आहे वगैरे सर्व आहेत. सदर जिथं इझी वाटते किंवा हे वाटते फ्री वाटते ते विचारू शकता काय प्रॉब्लेम नाही. आज सर्वांना पेसख कशेर समेख शबत शलोम. पुढच्या वीकला आपला शिवर नसेल आज बेदर्शन त्यानंतर आपण भेटू तरी पण फोनवरती बघू कसे मी हे काय नाही ज्याला पाहिजे त्याला विचारू शकता क्वेश्चन्स वगैरे. जर कोणाला प्रश्न आहे की ही गोष्ट मी घरात ठेवू शकतो पेसाकला की नाही फोटो काढून पाठवा मॅक्सिमम इनफ आहे. मला किती जण पाठवतात हे घरी ठेवू शकतो की नाही हा अलाउड एक पेसक मी ठेवायला ह्याचा काय केला पाहिजे काय नाही केला पाहिजे सर्व सांगू शकतो. ज्याला हगादा वगैरे नाही आहे ट्राय केला पाहिजे मशिदीमध्ये जाऊन सिदूर घेऊन या. जर त्याला माहिती आहे की तो नाही जाऊ शकत मशिदी वगैरे मध्ये आतापासूनच सर्वांनी ज्यांनी आतापर्यंत नाही केलं आहे त्यांनी मेडिटेशन चालू करा. ज्यांना नाही जमत आहे ट्राय करा फॅमिलीजकडे जाऊन कमीत कमी हे लेन सेदर करायला. सदन सर्वांना शबत शलोम आणि पेसक समेख. क्वेश्चन विचारलेत कोणी
सर्वांना शबत शलोम, תודה רבה, आणि בעזרת השם पुढच्या वीक मध्ये कोणाला क्वेश्चन असेल तर विचारू शकता, मी ऑनलाईन आहे. תודה רבה, שבת שלום, शबत शलोम, חג שמח גם. חג שמח. תודה. תודה רבה הרבה. תודה רבה. תודה רבה, טוב. שבת שלום. शबत शलोम, תודה רבה. तसगोर टाकला तर אני אסגור. איפה זה?